मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत होंडा अमेजचा डिटेल रिव्ह्यू। ही गाडी जस्ट लॉन्च झालेली आहे, म्हणजेच या गाडीचं थर्ड जनरेशन हे होंडाने आत्ताच लॉन्च केले आहे। या गाडीमध्ये कोणते फीचर येतात, काय गाडीमध्ये बदल केले आहेत होंडाने आणि कोणते कोणते नवीन फीचर होंडाने या गाडीमध्ये इंट्रोड्यूस केले आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोज्ञान। सुरुवात करूया मित्रांनो चावीपासून। तर अशा प्रकारची चावी आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतील। लॉक, अनलॉक व बूट ओपनिंगचं बटन, त्यासोबतच हे बटन जर का आपण होल्ड करून ठेवलं तर गाडी स्टार्ट होते। हे लॉक केल्यानंतर जर का आपण हे 3 सेकंद बटन दाबून धरलं तर गाडी स्टार्ट होते, आपण पाहू शकता। त्यानंतर हेच बटन जर का आपण प्रेस करून ठेवलं तर गाडी नंतर बंदही होते। तर मित्रांनो, ही होती होंडा अमेजची की। आता आपण पाहू गाडीच्या डिझाइन मध्ये कोणते कोणते बदल केले आहेत होंडाने। मित्रांनो, एलिवेट सारखी ग्रिल आपल्याला अमेज मध्ये पाहायला मिळते, तर होंडाने आता ही टिपिकल ग्रिल होंडाच्या डिझाइन लँग्वेज मध्ये आणलेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर 9 स्प्लिट मध्ये एलईडी हेडलॅम्प आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर खालच्या साईडला फॉग लॅम्पचं प्लेसमेंट दिलेलं आहे आणि पुढचा जो लुक आहे हा बॉक्सी लुक या ठिकाणी होंडाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यासोबतच या ठिकाणी एकदम मिनिमल क्रोमचा यूज केला आहे, त्यामुळे गाडीचा लुक, फ्रंट लुक हा एलिगंट दिसत आहे। यासोबतच मित्रांनो, जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर कॅमेरा बेस ADAS या ठिकाणी होंडाने प्रोव्हाइड केलेला आहे। यासोबत आता आपण गाडीचा साइड लुक पाहूया। साइड लुक मध्ये कोणते कोणते डिझाइन एलिमेंट चेंज केलेले आहेत ते पाहूयात। तर साइड प्रोफाइल मध्ये आपण जर का पाहिलं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डायमंड कट अलॉय व्हील पाहायला मिळतात। त्यासोबतच जसा होंडा अमेजचा लुक होता त्या प्रकारचाच लुक या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केलेला आहे। फ्रंट आणि रिअर मध्ये भरपूर बदल केलेला आहे, पण साइड प्रोफाइल मध्ये जास्त असा मेजर आपल्याला बदल पाहायला मिळत नाही। या ठिकाणी आपण पाहिलं तर डायमंड कट अलॉय व्हील या ठिकाणी दिले गेलेले आहेत। या गाडीमध्ये 16 इंचचे आपल्याला डायमंड कट अलॉय व्हील पाहायला मिळतात। ही सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, याची लेंथ 4 मीटरच्या आतमध्ये असते। या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। 172 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी होंडा अमेज मध्ये दिला गेला आहे। अप्रोच अँगल आणि डिपार्चर अँगल या गाडीचा चांगला दिला आहे, त्यामुळे गाडी थोड्याशा कच्च्या रस्त्यावरती सुद्धा आपण चालवू शकतो। ही टॉप एंड वेरियंट आहे, ZX CVT मधलं आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये येतं। CVT हे होंडाचं नॉन ट्रान्समिशन आहे, ज्याच्या रिलायबिलिटी बद्दल आपण कोणताही डाऊट घेऊ शकत नाही। होंडाचे हे CVT ट्रान्समिशन हे ट्राइड अँड टेस्टेड आहे। होंडा सिटीमध्ये आपण वर्षानुवर्ष हे ट्रान्समिशन पाहत आलेलो आहोत, तर ते ट्रान्समिशन आपल्याला या ठिकाणी न्यू होंडा अमेज मध्ये पाहायला मिळतं। यासोबतच मित्रांनो, जर का आपण रिअर लुक गाडीचा पाहिला तर रिअर लुक मध्ये खूप सारा बदल आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी 2 पार्किंग सेन्सर दिले गेलेले आहेत। ब्रेक लाईट जे आहेत ते LED सेटअप मध्ये आहेत आणि जी फॉग लॅम्प आहे, रिअर फॉग लॅम्प म्हणजे जो रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर जे एंगेज होतं ती लाईट या ठिकाणी आपल्याला हॅलोजन मध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्याचं प्लेसमेंट पाहायला मिळतं। या गाडीमध्ये आपल्याला 417 लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो। ठीक असा बूट स्पेस या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो सर्व कॉम्पॅक्ट सेडान मध्ये दिला जातो त्याच प्रकारचा बूट स्पेस या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि जे स्पेअर व्हील दिलं आहे 175 17 R14, म्हणजे हे जे आहे 1 इंच कमी दिलं गेलेलं आहे। स्पेअर व्हील सेम साईजचं स्पेअर व्हील या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि ते स्टील व्हील मध्ये आहे। या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला डॅम्पिंग पण पाहायला मिळतं, ज्याच्यामुळे नॉइज कॅन्सलेशन होतं आणि केबिन शांत राहण्यास मदत होते। त्यासोबतच रिअर पार्किंग सेन्सर या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर आउटर शेल मध्ये जास्त असा मेजर बदल केलेला नाहीये, पण जो बदल केलेला आहे तो सटल केलेला आहे, त्याच्यामुळे गाडीचा लुक हा प्रीमियम झालेला आहे। त्यासोबतच गाडी एलिगंट पण दिसत आहे आणि थोडासा मस्क्युलर लुक या ठिकाणी आपण गाडीचा पाहू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये ADAS दिलेला आहे। ह्या सेगमेंट मध्ये ही फर्स्ट कार आहे जिच्यामध्ये ADAS ही टेक्नॉलॉजी दिली गेलेली आहे। यासोबतच या ठिकाणी जर का पाहिलं आपण मित्रांनो, वॉच कॅमेरा या ठिकाणी होंडाने दिलेला आहे, जो आतापर्यंत आपण सिटीमध्ये पाहत होतो तो लेन वॉच कॅमेरा या ठिकाणी होंडा अमेज मध्ये पण देण्यात आलेला आहे। यासोबत गाडीचे डोर हँडल आहेत ते क्रोम मध्ये दिले गेलेले आहेत आणि गाडीच्या वरती शार्क फिन अँटेना आपण पाहू शकतो। तर गाडीचा लुक हा सेटल वाटतोय, जास्त ओव्हर काही वाटत नाहीये। प्रीमियम आणि बॉक्सी शेप मध्ये हा गाडीचा लुक आपल्याला पाहायला मिळतोय। ऑल LED सेटअप मध्ये आपल्याला हेडलाईट पाहायला मिळतात आणि फॉग लॅम्प जे आहेत ते रिफ्लेक्टर बेस आहेत, पण गाडीचा लाईटचा थ्रो खूप चांगला आहे। आता आपण गाडीच्या इंटेरियर मध्ये पाहू, गाडीमध्ये कोणते कोणते बदल या ठिकाणी होंडाने केलेले आहेत आणि कोणते नवीन फीचर या ठिकाणी होंडाने दिले आहेत। त्या अगोदर आपण मित्रांनो गाडीचं इंजिन पाहू की इंजिन मध्ये कोणताही बदल केलेला आहे की नाही। या गाडीमध्ये होंडाचे 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आपल्याला पाहायला मिळतं, जे आपल्याला 90 PS ची पॉवर व 110 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करतं। या गाडीचं जर का आपण इंजिन पाहिलं तर अशा प्रकारे इंजिन या ठिकाणी दिलं गेलं आहे। यासोबतच गाडीचा इंजिन नॉइज कसा आहे हे आपण आता पाहूयात, कारण होंडाचं इंजिन हे खूप सायलेंट आणि व्हायब्रेशन लेस म्हणून ओळखलं जातं। तर या गाडीच्या इंजिन नॉइज कसा दिला गेला आहे ते आपण पाहूयात।
झिरो व्हायब्रेशन्स, बिलकुल नॉईज कमी आहे असे हे होंडाचं ट्रायड अँड टेस्टेड इंजिन आपल्याला या ठिकाणी होंडा अमेजमध्ये पाहायला मिळतं. या गाडीमध्ये आपल्याला 4 सिलेंडर इंजिन दिलं जातं, ज्याची पॉवर पण चांगली आहे आणि जे रिलायबल पण आहे आणि त्यासोबतच या गाडीचा मायलेज पण आपल्याला 19चं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गाडीच्या इंटिरियरमध्ये काय काय बदल केले आहेत आणि कोणते कोणते नवीन फीचर या ठिकाणी होंडा अमेजमध्ये देण्यात आले आहेत. जर आपण डोअर पॅडवरती पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला डोअर हँडल जे आहे ते सिल्वर ब्रश फिनिशमध्ये दिलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बेज कलरचा वापर केला आहे. हे कोणतेही लेदर वगैरे नाहीये, हे लेदर सारखं फील देतं, पण मटेरियल जे होंडाने या ठिकाणी चूज केलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी हँडरेस्ट वरती आपण फॅब्रिकची अपहोल्स्ट्री पाहू शकतो. या ठिकाणी जर का पाहिलं आपण तर ORVM ऍडजस्ट करायचे कंट्रोल या ठिकाणी दिले गेले आहेत. लॉक अनलॉकचं बटन, त्यासोबतच पॉवर विंडोचे कंट्रोल या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी थोडासा स्पेस कमी होल दिलेला आहे आणि या ठिकाणी बॉटल होल्डर आणि थोडासा स्पेस दिला गेला आहे. त्यासोबतच या ठिकाणी स्पीकर ग्रिल आपण पाहू शकतो आणि वरती ट्विटर दिलं आहे. 8 स्पीकरचं इन्फोटेनमेंट सिस्टीम आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतं. सुरुवात आपण AC वेंट पासून करूया. स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला या ठिकाणी AC वेंट पाहायला मिळते. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर लेन वॉचचा जो कॅमेरा तुम्हाला बाहेर मी दाखवला होता तो याच्यावरून आपण ऍक्सेस करू शकतो. आणि या ठिकाणी ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आणि हेडलाईट लेवलिंगचं स्विच दिलं गेलं आहे. गाडी स्टार्ट करूया आपण. गाडी स्टार्ट केल्यानंतर यासोबत मित्रांनो जर का MID मध्ये आपण पाहिलं तर 6 इंचची आपल्याला TFT MID डिस्प्ले पाहायला मिळतो. हा जो पार्ट आहे हा पूर्ण अॅनालॉग आहे आणि इकडून इकडे हा डिजिटल आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळे फीचर आपल्याला दिले आहेत. टेकोमीटर आहे, रेंज आहे, कस्टमाइज डिस्प्ले आहे, सेटिंग आहे, बरेचसे फीचर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी जर का आपण स्टेअरिंग वरती पाहिलं तर स्टेअरिंग वरती आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल दिले गेले आहेत आणि याच्यावरूनच आपण MID कंट्रोल करू शकतो. आणि इकडे जर का पाहिलं तर हे आपल्याला क्रूज कंट्रोलचे कंट्रोल आणि हे ॲडास या गाडीमध्ये दिलं गेलं आहे त्याचे कंट्रोल या ठिकाणी आपण पाहू शकतो. या साईडला जर का आपण पाहिलं तर हे ऑटो हेडलॅम्पचे कंट्रोल या ठिकाणी दिले गेले आहेत. या ठिकाणी वायपर कंट्रोल दिले गेले आहेत. या ठिकाणी आपल्याला इंजिन स्टार्ट आणि स्टॉपचं बटन दिलं गेलेलं आहे. आणि या साईडला जर का आपण पाहिलं मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला क्रूज कंट्रोलचं बटन पाहायला मिळतं. हे स्टेअरिंग जे आहे मित्रांनो हे टिल्ट आणि टेलिस्कोपिक आहे. आपण पाहूया तर हे फक्त आपल्याला टिल्ट ऍडजस्टमेंट या स्टेअरिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेलिस्कोपिक स्टेअरिंग हे दिलं नाहीये. 8 इंचची टच स्क्रीन या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि यातला सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये फिजिकल बटन दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आपण ड्राईव्ह करत असताना कोणतंही डिस्ट्रॅक्शन आपल्याला होत नाही, कारण स्क्रीनवरती टच करताना आपण डिस्ट्रॅक्ट होतो आपल्या ड्रायव्हिंग विजन पासून. त्यामुळे असे फिजिकल बटन प्रत्येक कंपनीने देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. यानंतर जर का पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी AC वेंट दिले आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी एक वेगळं स्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न होंडाने केला आहे आणि ते प्रीमियम फील देत आहे. जर का तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर ते प्रीमियम फील होतं. आपण जर का डॅशबोर्डचा लुक पाहिला तर खूप चांगला लुक हा बेज कलरमुळे येत आहे. पण ऍक्च्युली ते लेदर नाहीये, ते पण चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक या ठिकाणी होंडाने यूज केलं आहे. फिट अँड फिनिशिंग मध्ये होंडाने या ठिकाणी कुठेही कसर ठेवलेली नाहीये. येथे आपण ऑटो AC चे कंट्रोल पाहू शकतो. त्यानंतर खाली बघितलं तर 12 वॉटचं हे पॉवर आउटलेट इथे पाहू शकतो आणि 2 टाईप A चे पॉवर आउटलेट या ठिकाणी पाहू शकतो. त्यासोबतच वायरलेस चार्जर या गाडीमध्ये दिला आहे. त्यानंतर इथे पाहिलं तर इथे 2 कप होल्डर, हे CVT ट्रान्समिशन आहे, याचा गिअर नॉब इथे आहे. त्यासोबत इथे हँडब्रेक दिला गेलेला आहे. या गाडीमध्ये आर्मरेस्ट प्रोव्हाइड केला जात नाही, तो ऍक्सेसरीज मध्ये आपण बसवून घेऊ शकतो. आणि इथे थोडासा स्पेस दिला गेला आहे. याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला ठीक असा स्पेस दिला गेलेला आहे. इथे जर का पाहिलं आपण मित्रांनो तर सनवायझर वरती आपल्याला मिरर पाहायला मिळतो, पण कोणत्याही प्रकारची लाईट या ठिकाणी दिली गेलेली नाहीये. इथे IRVM आहे मित्रांनो. हा IRVM मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक कोणताही फीचर पाहायला मिळत नाही, मॅन्युअली आपल्याला हे ऍडजस्ट करावं लागतं. या ठिकाणी आपल्याला 2 हॅलोजन लाईट दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण सनवायझर पाहू शकतो. यामध्ये व्हॅनिटी मिरर दिला आहे, पण कोणतीही लाईट या ठिकाणी दिली गेलेली नाहीये. आणि ग्रॅब हँडल या गाडीमध्ये ड्रायव्हर साईडला पण दिलं गेलेलं आहे, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला ड्रायव्हर सीट जे आहे ते हाईट ऍडजस्टेबल पाहायला मिळतं. यासोबतच स्पेस पण ठीक असा आहे. माझ्या हाईट नुसार मी हे सीट ऍडजस्ट करतो. माझी हाईट 5 फूट 10 इंच आहे. तर रिअर मध्ये आपल्याला हे माझं ड्रायव्हिंग पोस्चर आहे. रिअर मध्ये आपल्याला कसा स्पेस मिळतो हे पाहूया. या गाडीमध्ये फ्रंट मध्ये दोन्ही हेडरेस्ट हे ऍडजस्टेबल दिले गेलेले आहेत. रिअर मध्ये पाहू आता आपण कोणते कोणते फीचर दिले आहेत आणि गाडीमध्ये स्पेस किती आहे ते. रिअर मध्ये मित्रांनो
या ठिकाणी जर का आपण पाहिलं, डोअर पॅडवरती आपल्याला सिल्वर ब्रश फिनिशमध्ये डोअर हँडल पाहायला मिळतात. त्यासोबतच या ठिकाणी पॉवर विंडोचे कंट्रोल आणि इथे कोणतेही फॅब्रिक आपल्याला अपॉल्स्ट्री पाहायला मिळत नाही. त्यासोबत या ठिकाणी एक बॉटल होल्डर दिला गेला आहे आणि या ठिकाणी आपण स्पीकर ग्रिल पाहू शकतो. तर आता रिअर सीट आणि रिअर मधला कम्फर्ट कसा आहे हे आपण पाहूया. यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो, या गाडीमध्ये 3 हेडरेस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 पॉइंटर सीट बेल्ट सेफ्टीच्या दृष्टिकोनातून खूप चांगली गोष्ट आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर गाडीमध्ये स्पेस कसा आहे हे आपण आता पाहूया. सीट आहे ती माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट केलेली आहे. तर आता रिअर मध्ये मला भरपूर असा लेग रूम, या ठिकाणी खूप चांगला असा लेग रूम पाहायला मिळतो आणि हेडरूम मध्येही कोणतीही कमी नाहीये. आणि अंडर थाय सपोर्ट जर का पाहिला तर डिसेंट आहे, जास्त पण नाहीये आणि जास्त कमी पण नाहीये. या गाडीमध्ये बसून मी चांगली लॉंग जर्नी करू शकतो रिअर सीट वरती बसून सुद्धा. आणि पाय ठेवायला पण खूप चांगला असा स्पेस या ठिकाणी दिला गेलेला आहे. रिअर मध्ये जर का फीचर पाहिले आपण मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी रिअर एसी वेंट दिले गेले आहेत आणि त्याखाली 12 वॅटचं पॉवर आउटलेट आपल्याला दिलं गेलेलं आहे. त्यानंतर या गाडीमध्ये आर्मरेस्ट पण आपण पाहू शकतो. यामध्ये 2 कप होल्डर दिले गेलेले आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर कॅबिन लाईट आपल्याला दिली गेलेली आहे. तर हेच आहे मित्रांनो रिअर मध्ये पण गाडीचा कम्फर्ट चांगला आहे. सीट कुशनी दिली गेलेली आहेत, कम्फर्टेबल आहेत, म्हणजे जास्त थकावट येणार नाही अशी सीट दिली आहे. तर मित्रांनो आता आपण गाडी ड्राईव्ह करून पाहू गाडीचा परफॉर्मन्स कसा दिला गेलेला आहे. आणि हे 4 सिलेंडर इंजिन जे आहे, जे 90 PS ची पॉवर आणि 110 न्यूटन मीटरचा जो टॉर्क प्रोड्यूस करतं, हे रिअल लाईफ मध्ये कशा प्रकारे बिहेव करतं हे आपण गाडी ड्राईव्ह करून पाहूयात. तर मित्रांनो आता आपण गाडी ड्राईव्ह करून पाहत आहोत. गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, गाडीचं इंजिन नॉईज काय आहे आणि सस्पेन्शन सेटअप कसं फील होतं हे आपण पाहणार आहोत. तर आता सध्या गाडी मी ड्राईव्ह मोडमध्ये ड्राईव्ह करत आहे. तर या गाडीमध्ये आपण जर का थ्रॉटल दिलं तर हे CVT ट्रान्समिशन असल्यामुळं एकदम क्विक शिफ्टिंग होतं. त्यासोबतच एकदम 10 ते 12 सेकंदामध्ये गाडी 3 डिजिटचा स्पीड या ठिकाणी अचीव्ह करते. जर का स्पोर्ट मोडमध्ये आपण गाडी जर का चालवली तर त्याच्यापेक्षा जास्त क्विक शिफ्टिंग आणि चांगला परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी होंडा अमेजचा पाहायला मिळतो. आणि जर का आपण सस्पेन्शन सेटअप पाहिलं तर सस्पेन्शन मध्ये पण कोणताही नॉईज नाहीये आणि गाडी स्टेबल आहे. हा थोडासा लाइनिंग झालेली आहे रोडवरती, खड्डे आहेत थोडेसे, पण गाडी स्टेबल आहे आणि हँडलिंग क्वालिटी पण गाडीची वाटत आहे. आपण थोडंसं आता रफ रोडवरती गाडी ड्राईव्ह करून पाहूया गाडी कशा प्रकारे परफॉर्म करते ते. हँडलिंग मध्ये पण गाडी एकदम बेस्ट आहे. कोणत्याही प्रकारचे अनस्टेबिलिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि जो CVTचा प्लस पॉइंट पण म्हणू शकतो आपण आणि ड्रॉबॅक पण म्हणू शकतो ते असं की गाडी जास्त RPM वरती जाते. क्विक शिफ्टिंग होतं पण जे RPM आहे ते हायर रेव्ज वरती जाते. नॉर्मली जे ऑटोमॅटिक कार असतात त्यांचं 2500 ते 3000 RPM वरती 3000 पर्यंत जे गिअर चेंज होत असतात ते CVT मध्ये 4000च्या आसपास हे गिअर चेंज होत असतात. त्यामुळे गाडीचा थोडासा इंजिन नॉईज आपल्याला आतमध्ये जाणवू शकतो ज्यावेळी शिफ्टिंग होतं. जर का तुम्ही हार्ड ऍक्सिलरेशन केलं तर गाडीमध्ये थोडासा इंजिन नॉईज येऊ शकतो. पण जर का एकदम स्मूथली जर का तुम्ही गाडी चालवली तर कोणत्याही प्रकारचा नॉईज आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळत नाही. गाडी कॉर्नरिंग वरती असेल किंवा रफ रोड वरती असेल एकदम स्टेबल आपल्याला फील होते. तर व्हर्डिक्ट हेच आहे मित्रांनो की जर का तुम्हाला गाडी एक कम्फर्टेबल गाडी पाहिजे असेल आणि नो नॉनसेन्स सिडान जर का तुम्हाला पाहिजे असेल, जिचा लुक पण खूप चांगला असेल आणि जिचा परफॉर्मन्स चांगला असेल, जिच्यामध्ये मायलेज चांगला असेल आणि वन ऑफ दी बेस्ट जर का ट्रान्समिशन ऑटोमॅटिक तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही होंडाच्या अमेजकडे पाहू शकता. या गाडीमध्ये होंडाने जे होंडा सिटीमध्ये ट्रान्समिशन येतं, जे एलिवेटमध्ये ट्रान्समिशन येतं, तेच ट्रान्समिशन या गाडीमध्ये दिलेलं आहे. आणि या गाडीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असा आहे की ते म्हणजे या गाडीमध्ये 4 सिलेंडर इंजिन दिले गेलेलं आहे. जर का आपण या सेगमेंटमध्ये बघितलं तर एका गाडीमध्ये आपल्याला 3 सिलेंडर इंजिन पाहायला मिळतं. त्याचा टॉर्क याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे, पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण ड्राईव्ह करतो त्यावेळी जे नॉईज असेल किंवा जे व्हायब्रेशन्स असतील ते या गाडीमध्ये अजिबात आपल्याला फील होत नाहीयेत. आता जर का आपण पाहिलं तर आपण थोडेसे जे स्ट्रीप रोडवरती बनवलेले असतात त्याच्यावरून जातोय तर गाडीमध्ये कोणताही झटका आतमध्ये फील होत नाहीये आणि सस्पेन्शन मध्येही कोणताही नॉईज आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या गाडीचा सगळ्यात दुसरा एक चांगली गोष्ट आहे, या गाडीमध्ये होंडाने MRF चे टायर दिलेले आहेत. त्यामुळे रोड नॉईज पण मिनिमल येतोय आणि विंड नॉईज पण खूप कमी येतो या गाडीमध्ये. या गाडीमध्ये सेफ्टीच्या बाबतीत जर का बघायचं गेलं तर ADAS टेक्नॉलॉजी दिली गेलेली आहे, 6 इयर बॅग दिलेली आहेत, एंटरटेनमेंटसाठी 8 स्पीकर आणि 8 इंचचे टचस्क्रीन सिस्टीम दिले गेलेलं आहे. तर जे गरजेचे फीचर आहेत ते सगळे दिले गेलेले आहेत. कोणतेही फीचर मिस आहे असं तुम्हाला वाटणार नाही. आणि ही गाडी तुम्ही लॉंग टर्म ठेवायची असेल तर नक्कीच कन्सिडर करू शकता, कारण नो नॉनसेन्स कार आहे.
होंडाचे इंजिन आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत. होंडाचे जे पेट्रोल इंजिन आहेत ते खूप रिलायबल आहेत, त्यांची मेंटेनन्स कॉस्ट जास्त नाहीये. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की CVT ट्रान्समिशन आहे हे, याच्यामध्ये मेंटेनन्स जास्त असणार आहे. पण हे होंडाचं रिलायबल CVT ट्रान्समिशन आहे. आपण होंडा सिटीमध्ये आपण वर्षानुवर्षे हे ट्रान्समिशन पाहत आलो आहोत. त्यामुळे ह्या ट्रान्समिशन मध्ये कोणताही मेजर इश्यू येण्याचा कसलाही चान्स नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का ऑटोमॅटिक कार पाहत असाल आणि जर तुम्हाला एक कॉम्पॅक्ट सिडानची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही एकदा होंडा अमेज ट्राय केली पाहिजे. तर मित्रांनो, हेच होते या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हीच होती माहिती न्यू होंडा अमेज बद्दलची. आणि मी थँकफुल आहे कायझेन होंडा सोलापूर यांचं. त्यांनी आपल्याला गाडी शूटसाठी दिली. जर का तुम्ही सोलापूरमधून, उस्मानाबादमधून किंवा सोलापूरच्या आसपासवरून कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला एखादी होंडाची कार घ्यायची असेल किंवा अमेज जर का तुम्हाला आवडली असेल, जी बेस्ट कार आहे या सेगमेंटमधली, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं रिलायबल इंजिन मिळतं, खूप कम्फर्टेबल स्पेस आणि खूप कम्फर्ट या गाडीचं आहे. या गाडीचं सस्पेन्शन सेटअप चांगलं आहे. सीट जे आहेत ते कुशनी दिलेली आहेत, त्यामुळे चांगला कम्फर्ट आपण लॉंग ड्राईव्हवरती पण या गाडीकडून घेऊ शकतो. आणि ही गाडी आहे, ही गाडी आपल्याला होंडाचं रिलायबल इंजिन या इंजिन सोबत मिळते. त्यासोबतच या गाडीमध्ये CVT ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी या सेगमेंटमध्ये म्हणजे कॉम्पॅक्ट सिडानच्या सेगमेंटमध्ये सर्वात बेस्ट चॉईस ही असू शकते. तर तुम्ही त्यासाठी नक्कीच कायझेन होंडा सोलापूर या ठिकाणी व्हिजिट करू शकता. त्यांच्या संपूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा कायझेन होंडाला भेट देऊ शकता. तर मित्रांनो, ही होती माहिती न्यू होंडा अमेज बद्दलची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.